नंदुरबार येथील जी.टी. पाटील महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी फ्रेशी फिस्टा या विशेष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नवीन महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना योग्य दिशा, नव्या संधी आणि यशस्वी वाटचालीसाठी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या व्यासपीठांची ओळख व्हावी या उद्देशाने हा सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर महेंद्र रघुवंशी उपस्थित होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर एस.पी. पाटील, अंतर्गत गुणवत्ता विभागाचे समन्वयक डॉक्टर एम.आर. पाटील व प्राध्यापक डी.ए. पाटील उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर महेंद्र रघुवंशी यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि महाविद्यालयीन जीवनात होणारा त्याचा दुरुपयोग यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा फायदा घेऊन यश कसे मिळवावे याबद्दल मार्गदर्शन करत त्यांनी नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉक्टर एस.पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय साध्य करण्याचा गुरुमंत्र दिला. प्रास्ताविक करताना डॉक्टर एम.आर. पाटील यांनी महाविद्यालयातील सोयीसुविधा, इतिहास आणि यशस्वी वाटचाल मांडत शास्त्रीय दृष्टिकोनातून यश संपादन करण्याचे आवाहन केले. तुम्ही चुकत असाल तुम्हाला बोलतील, काय चांगलं आहे काय वाईट आहे हे तुम्हाला सांगतील. आणि मग 11वी 12वीला जेव्हा तुम्ही येता तेव्हा काही प्रमाणामध्ये आमचे शिक्षक तुम्हाला संस्कार करतात. बाबा तुम्ही विभागीय भागात बसा, तुम्हाला नाही हा चॅप्टर कळणार नाही, हा विषय तुम्हाला, हा धडा तुम्हाला समजणार नाही, ह्या नोट्स तुम्हाला नंतर मिळणार नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला ते कटूही बोलतील, ते तुमच्या चांगल्यासाठी. परंतु 12वी नंतर काय होतं, 12वी नंतर प्रत्येकाला आपल्या जीवनात कुठं जायचं आहे, काय बनायचं आहे, आपल्या त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी तो वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेशित होतो. तुम्ही काहींनी BA घेतलं, काहींनी B.Com घेतलं, काहींनी BSc घेतलं. म्हणजे 12वी नंतर तुम्हाला कोणत्या दिशेला जायचं हे तुम्ही ठरवलं तुमच्या आई वडिलांसोबत. परंतु आता तुमचे चेहरे बदलले, तुमचं चांगलं काय वाईट काय तुम्हाला समजायला लागलं. त्यामुळे आमचे प्राध्यापक किंवा आमचे कर्मचारी मला सांगणार नाही की बाबा तू वर्गात बहीस, कारण तुम्ही फी भरली. तुम्ही बसलेत का नाही बसलात का माझ्या प्राध्यापकाला फरक नाही पडणार. तुम्ही फी भरली आहे, तुमच्या वडिलांचा कष्टाचा पैसा तुम्ही फीच्या स्वरूपात या कॉलेजला दिला आहे.